आज महाशिवरात्री आणि महाशिवरात्री निमित्त शिवालय सजली आहेत. राज्यभरातील शिवमंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी दिसून येते. या मंदिरांमध्ये हर हर महादेवचा जयघोष दिसून येतोय. तर देशातील 12 ज्योतिर्लिंगांमध्ये ही मोठी गर्दी सध्या या मंदिरात पाहायला मिळते. या पार्श्वभूमीवर राज्यातल्या बऱ्याच मंदिरांमध्ये ही मंदिरं 24 तास खुली ठेवण्याचा मंदिर प्रशासनाकडून निर्णयही घेण्यात आलेला आहे. तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांच्याकडून. कुणाल, ठाण्यामध्ये कशा पद्धतीनं आज महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळतोय? पाहायचं झालं तर मी सध्या कोपिनेश्वर मंदिरामध्ये आहे आणि हे कोपिनेश्वर मंदिर पुरातन मंदिर म्हणून ओळखलं जातं आणि ठाण्याचं ग्रामदैवत म्हणून या कोपिनेश्वराची ख्याती आहे आणि तिळा तिळा एवढी ही शिवपिंड जी आहे ती वाढत जाते अशी आख्यायिका देखील सांगितली जाते आणि महाराष्ट्रातली सर्वात मोठी शिवपिंड म्हणून ही कोपिनेश्वर मंदिरातली शिवपिंड ओळखली जाते. या ठिकाणी महाशिवरात्रीला मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती भाविकांनी केलेली पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर मंदिर भागामध्ये अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात गर्दी तर आहेच, मात्र मंदिराच्या बाहेर देखील मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती असलेली पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत ते या मंदिर विभागामध्ये दर्शनासाठी आलेले पाहायला मिळतात. ठाण्याचं ग्रामदैवत म्हणून या कोपिनेश्वराची ओळख आहे आणि म्हणूनच दर महाशिवरात्रीला मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत ते या ठिकाणी गर्दी करताना पाहायला मिळतात. अंकिता, निश्चित कुणाल, इथे भाविक मोठ्या संख्येनं दिसून येत आहे. या भाविकांशी तुम्ही संवाद साधू शकता का? नक्कीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत ते आलेले पाहायला मिळत आहेत. काय सांगाल, आज महाशिवरात्री आहे, महाशिवरात्रीनिमित्त कोपिनेश्वराच्या मंदिरामध्ये आलेला आहात, क्या भावना आहेत? आम्ही तसं शिकायला आहे 4 वाजताच निघालो होतो सकाळी, बराच वेळ लागला. किती वेळ लागला दर्शनाला? जवळपास 2.5 तास. अंकिता, 2.5 तासाहून अधिकचा वेळ जो आहे तो दर्शनासाठी लागतोय, म्हणजे रांग जी आहे ती मोठ्या प्रमाणात या मंदिराच्या बाहेर असलेली पाहायला मिळते. त्यामुळे कोपिनेश्वराची आख्यायिका जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे, कारण सगळ्यात मोठी शिवपिंड म्हणून या कोपिनेश्वर मंदिराकडे पाहिलं जातं आणि तिळा तिळा एवढी ही शिवपिंड वाढते अशी आख्यायिका देखील भाविक सांगताना पाहायला मिळते. अंकिता, निश्चित. कुणाल, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.